नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 29 सप्टेंबर. आज आपण 29 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे गुजरातच्या दक्षिण भागात गेलेला आहे. त्याच्यामुळे पाऊस हा राज्यातील काल रात्रीपासून कमी झालेला आहे. मात्र मुंबई विभाग व कोकण विभागात हलका मध्यम पाऊस सक्रिय आहे. याच कमी दाब क्षेत्रामुळे उर्वरित एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र इकडे विकसित होणार आहे बंगालच्या उपसागरावर. पण याची दिशा अजून कन्फर्म झालेली नाहीये. त्याच्यामुळे सध्या तरी काय सांगता येत नाहीये. सध्या याची दिशा इकडे अशीच ओडिसा, छत्तीसगड अशीच मध्य प्रदेशच्या दिशेने सध्या सॅटेलाइट इमेज दाखवत आहे. पण याच्यात बदल होऊ शकतो. जर हे परत एकदा असंच इकडे अ, तेलंगणा तसेच विदर्भ, महाराष्ट्र करत आलं तर परत एकदा राज्यात पुढील 4-5 दिवसानंतर 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबरच्या दरम्यान परत एकदा पावसाची शक्यता राहील. पण या कमी दाबाचे क्षेत्र कुठे जातं याच्यावर सगळं अवलंबून आहे. याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी अपडेट पण तुम्हाला नक्कीच देऊ. त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या 11:30च्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहायचं गेलं, तर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे घाटभाग, त्यानंतर सिंधुदुर्ग, सातारचे घाटभाग, तसेच रत्नागिरी, कोल्हापूरचे घाटभाग या सर्व भागातून हलक्या मध्यम पावसाच्या थेंब सध्या सक्रिय आहेत. रिमझिम पाऊस सध्या या भागातून सक्रिय आहे. उर्वरित नाशिकच्या पश्चिम भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस सक्रिय आहे. इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागातून हलके मध्यम थेंब कुठेतरी सक्रिय असतील. उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या इकडे सूर्यप्रकाशित वातावरण झालेलं आहे. इकडे धाराशिव, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, अकोला या भागातून तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग या भागातून सूर्यप्रकाशित वातावरण झालेलं आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 29 सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरचा जिल्हा वाईज. आज काय परिस्थिती राहील? आज कोणत्या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे? तर इकडे ठाणे जिल्ह्यात अ, विक्रमगड, शहापूर, भिवंडी, कल्याण, त्यानंतर उल्हासनगर, वसई, ठाणे, पालघर, डहाणू, मोखाडा तसेच ताळसरी हे जे तालुके आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर पनवेल, कर्जत, मावळ, मुळशी, पुणे तसेच भोर, त्यानंतर इकडे महाड, रोहा, माणगाव, म्हसाळा, मदनगड, त्याच्यानंतर इकडे दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, विक्रमगड, त्यानंतर कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, आजरा, चंदगड, बावडा, शाहूवाडी, कराड, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई हे जे सर्व तालुके आहेत. तसेच इकडे सुरगणा, दिंडोरी, पैण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक, यानंतर साक्री, नवापूर, ताळोडे, नंदुरबार हा जो सर्व पट्टा आहे या भागातून काही भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. तसेच या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलो, समजा इकडे धुळेच्या पूर्व पूर्व भाग, नाशिक मध्य पूर्व भाग, तसेच अहिल्यानगरचा पश्चिम भाग, पुणे मध्य पूर्व, सातारा मध्य पूर्व, कोल्हापूर मध्य पूर्व आणि सांगली हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे सरी या भागातून आजसाठी सक्रिय राहतील. त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे आज नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील. उर्वरित नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक मध्यपूर्व, पुणे, सातारा, सांगली मध्यपूर्व, कोल्हापूर मध्यपूर्व, अहिल्यानगर पश्चिम भाग हा जो सर्व पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी सक्रिय राहतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अमरावती, वर्धा, यवतमाळ, लातूर, बीड, जालना, अकोला, वाशिम हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सूर्यप्रकाशित वातावरण राहील. पावसाची शक्यता या भागातून आजसाठी नाहीये.
त्याच्यानंतर उद्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी राहतील. तसेच वर्धाचे पूर्व भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, पुणे मध्यवर्ती पूर्व, नाशिक मध्यवर्ती पूर्व, सांगली मध्यवर्ती पूर्व हलका मध्यम कुठेतरी रिमझिम होऊ शकतो पाऊस थोड्या क्षेत्रासाठी. हा जो सर्व पट्टा आहे बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, यवतमाळ विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी नाही. त्याच्यानंतर 1 ऑक्टोबरला सुद्धा इकडे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी राहतील. नागपूर पूर्व, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर पूर्व एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते, पण सार्वत्रिक नसेल. आणि राहिलेला जो सर्व पट्टा आहे नंदुरबार, धुळे, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाची शक्यता 1 ऑक्टोबरला सुद्धा नाही. कुठेतरी जर स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम होऊ शकतो, पण विशेष पावसाचा अंदाज नाहीये. हा झाला 29, 30 आणि 1 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आज इकडे पालघर, नाशिक तसेच रायगड, पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग, पुण्याचा मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे या सर्व पट्ट्यातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी जाहीर केलेला आहे. येलो अलर्ट सर्व भागातून आहे. उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून आज हवामान खात्याने कोणत्याच जिल्ह्यातून कोणताच अलर्ट दिलेला नाही. इकडे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे असतील, दक्षिण महाराष्ट्र असेल या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने कोणत्याच जिल्ह्यातून कोणता अलर्ट दिलेला नाही. पण इकडे आज गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूरच्या पूर्व भागात हलका मध्यम होऊ शकतो, पण विशेष पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार नाहीये. तर हा होता 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.